बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। अमेरिकेमधून अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झाला। व्हाईट हाऊस जवळ जवळपास 20 राऊंड फायर करण्यात आले, तर सिक्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर करण्यात आला। या गोळीबाराच्या दरम्यान ट्रम्प हे व्हाईट हाऊस परिसरामध्ये उपस्थित होते अशी माहिती सुद्धा प्राप्त होते आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती आता प्रशासनाच्या वतीने देण्यात आली, तर व्हाईट हाऊसच्या जवळ जवळपास 20 राऊंड फायर करण्यात आले आणि त्यानंतर मात्र आता सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराचा एन्काउंटर केलेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेने अमेरिकेमध्ये आता खळबळ उडालेली आहे। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरामध्ये हा गोळीबार करण्यात आल्याने आता अमेरिकेमधील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आलेल्या आहेत। व्हाईट हाऊस जवळ जवळपास 20 राऊंड फायर करण्यात आले आणि त्यानंतर मात्र सुरक्षा जवानांनी हल्लेखोराचा एन्काउंटर केला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, व्हाईट हाऊस जवळ हा गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर मात्र सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराचा एन्काउंटर केलेला आहे। गोळीबाराच्या दरम्यान ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या परिसरामध्येच उपस्थित होते अशी माहिती देण्यात आलेली आहे। या हल्ल्यामुळे आता अमेरिकेमध्ये खळबळ उडालेली आहे, तर अमेरिकेमधील सुरक्षा यंत्रणा देखील आता अलर्ट मोडमध्ये आलेल्या आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली। एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। विधान परिषदेच्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जातोय, तर मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 11:05 पासून तर दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर सकाळी 11:40 पासून संध्याकाळी 4:40 मेगा ब्लॉक असेल, तर CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर देखील मेगा ब्लॉक असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।